मित्रांनो, तुम्ही कधी ना कधी विचार केला असेल की सोने चांदीचा भाव रोज कमी जास्त का होतो? एका रात्रीत असं काय होतं की भाव कमी जास्त होतो? ती वेगळी गोष्ट आहे की भारतामध्ये सोन्याचा भाव कमी होण्याच्या जागेवर वाढतच चाललाय. तुम्ही लोकांना बोलताना ऐकलं असेल की पंतप्रधान मोदीने सोन्याचा भाव खूप वाढवला आहे. आज आपण तेच बघणार आहोत की सोन्याचा भाव कमी जास्त का होतो. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. याचा भाव कमी जास्त होणे हे बरेच कारणांवर डिपेंड करतो. त्याच्यामध्ये इकॉनॉमिकल आणि राजकीय कारण सर्वात महत्त्वाचा मानला जातो. जर एखाद्या देशाच्या सरकारने सोनं खरेदी करण्यासाठी काही नवीन नियम बनवले तर त्याचा प्रभाव सोन्याच्या किमतीवर पडतो. ज्या देशामध्ये सोनं उत्पादन होते त्या देशामध्ये जर सोन्याचे उत्पादन कमी झाले तर त्याचा प्रभाव सोन्याच्या किमतीवर पडतो. सोन्याचे उत्पादन हे प्रत्येक देशामध्ये नाही होत, तो फक्त काही मोजक्या देशांमध्येच होतो. पण याची मागणी प्रत्येक देशामध्ये होते. याची मागणी जेवढी आहे तेवढं सोनं जर सप्लाय झालं नाही त्या कारणामुळे बी सोन्याचा भाव कमी जास्त होत असतो. सोनं चांदीचा भाव कमी जास्त होणे हे डॉलरच्या किमतीवरही जास्त निर्भर करतो. शेअर मार्केटमध्ये बदलाव होणं हे एक सुद्धा महत्त्वाचं कारण असू शकतो. लग्न, दिवाळी या दिवसांमध्ये सोनं जास्त प्रमाणात खरेदी केला जातो. त्या कारणामुळे सुद्धा भावामध्ये बदलाव होऊ शकतो. भारत जास्त तर सोने हे दुसऱ्या देशांमधून खरेदी करतो, त्यामुळे डॉलरमध्ये बदलाव होऊ शकतो आणि सोन्याचा भाव वाढू शकतो. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे सोनं पुरवठा. प्रत्येक गुंतवणूकदार हा त्याचे पैसे सुरक्षित गुंतवणूक करत असतो आणि सोन्यापेक्षा जास्त सुरक्षित गुंतवणूक कशामध्ये असू शकते? प्रत्येक पैशावाला माणूस हा जास्त तर सोनं खरेदी करून ठेवतो आणि त्याचा पुरवठा करून ठेवतो, म्हणून त्याचा प्रभाव सोने चांदीच्या भावावर होतो. भारतामध्ये सोनं आणि विक्री आणि खरेदी करणं याचा सर्व मॅनेजमेंट हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे करत असते. जर भारतीय रिझर्व्ह बँक यांनी सोनं खरेदी किंवा विक्री करण्यासाठी नवीन नियम बनवले तर त्याचा प्रभाव सोन्याच्या किमतीवर जास्त पडू शकतो. हेच होते कारण सोन्याचे आणि चांदीचे भाव कमी जास्त होण्यामागे. आता तुम्हाला चांगलं समजलं असेल की सोने चांदीचा भाव कमी जास्त का होतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.